विषय ठाळला का? बाबा करिअर गुरु आहे ना. बघा झालं झटपट तुमचं करिअर सुरू. आनंद वाटा विषय वेगळे जो निश्चल पण वाट त्याकडे. आनंद वाटा विषय वेगळे जो निश्चल पण वाट त्याकडे. कला तंत्र आणि शास्त्राची प्रगतीची वाट धरू. गुरु 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 तुमचं करिअर गुरु. बघा झालं झटपट तुमचं करिअर सुरू. करिअर गुरु मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मागच्या भागात आपण भेट दिली होती भानुबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चरला. करिअर गुरुच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचंच कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फॉर वुमेन हे कॉलेज. चला तर जाऊयात कॉलेजमध्ये. विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे भावी इंजिनियर्स जिथं घडवले जातात अशा कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फॉर वुमेन या कॉलेजमध्ये आपण आहोत आणि त्या कॉलेजच्या प्रिन्सिपल डॉक्टर माधुरी खांबेटे यांच्याशी आता आपण कॉलेजबद्दल बोलायचंय. हॅलो मॅडम, तुमच्या कॉलेजबद्दल आम्हाला माहिती सांगा ना. चित्रा, आज भारतातलं जे पहिलं महिला अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू झालं अशा कमिन्स इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आपण दोघी गप्पा मारतोय. 1991 साली महर्षी कर्वे निर्णय घेतला तो म्हणजे केवळ महिलांसाठी असलेलं असं इंजिनिअरिंग कॉलेज सुरू करण्याचा. आजही परिस्थिती अशी आहे की महिला या इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये त्यांचं जे प्रमाण आहे ते अतिशय कमी आहे. जगभरात 10% कमी अशा संख्येने महिला या क्षेत्रात आहेत. दरवेळी महिलांचं करिअर असं म्हटलं की त्यांनी डॉक्टर व्हावं, बँकेत काम करावं, अशा मर्यादित स्वरूपाच्या ऑप्शन्सचा आपण विचार करतो. इंजिनिअरिंगमध्ये महिला कर्तृत्व आपलं दाखवतील असं खरं अजूनही तेवढ्या प्रकर्षाने सगळ्यांना वाटत नाही. 1991 साली तुम्हाला परिस्थितीचा ह्यापेक्षाही गांभीर्य होतं. मी स्वतः जेव्हा इंजिनिअरिंगचा कोर्स केला तेव्हा आमची संख्या, मुलींची संख्या 2 किंवा 3 अशी वर्गात असायची. कमिन्स फाउंडेशनचा याला अतिशय मोठा पाठिंबा मिळाला. त्यांनी याला देणगी स्वरूपामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर सुरू करण्यासाठी देणगी दिली आणि त्यामुळे या कॉलेजचं नाव कमिन्स अभियांत्रिकी महाविद्यालय असं त्याचं नामकरण झालं. सुरुवातीला इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग या अभ्यासक्रमांची आम्ही सुरुवात केली. 180 इतक्या विद्यार्थी संख्येने हे कॉलेज सुरू. अतिशय निष्णात आणि अनुभवी असा प्राध्यापक वर्ग, सुसज्ज प्रयोगशाळा, तळमळ वातावरणातली या सर्वामुळे अतिशय अल्पावधीमध्ये हे कॉलेज लोकप्रिय झालं. देशाच्या वेगवेगळ्या भागातून इथे विद्यार्थिनी शिक्षण घ्यायला येऊ लागल्या. कॉलेजमधनं बाहेर पडलेल्या विद्यार्थिनींचा आत्मविश्वास, त्यांचे टेक्निकल स्किल्स यामुळे त्यांना सुसंधी प्राप्त झाल्या आणि त्यामुळे आज 180 वरनं 540 पर्यंत इनटेक असलेलं हे महिला विद्यालय आहे. सध्या आम्ही इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन, इन्स्ट्रुमेंटेशन आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग या व्यतिरिक्त इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि पुरुषांचं वर्चस्व समजलं जाणारं मेकॅनिकल इंजिनिअरिंग हेही कोर्सेस ऑफर करतो. आमचे विद्यार्थी चांगल्या प्रकारे या महाविद्यालयातनं बाहेर पडून वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये चमकत आहेत. एकूणच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, त्यांचे ओव्हरऑल डेव्हलपमेंट व्हावी यासाठी वेगवेगळ्या लेव्हलचे उपक्रम आम्ही इथे राबवतो. भारत सरकारची नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रिडिटेशन अशी एक संस्था आहे. ही संस्था टेक्निकल एज्युकेशन देणाऱ्या भारतातल्या विविध संस्थांचं मूल्यांकन करते आणि त्यांना एक प्रमाणपत्र देते. आम्हाला हे सलग 4 वेळा प्रमाणपत्र प्राप्त झालेलं आहे. देशातल्या अत्यंत मोजक्या अशा इन्स्टिट्यूट्सना हे प्रमाणपत्र सलग असं 4 वेळा मिळालेलं आहे आणि अतिशय अभिमानाने मला असं सांगावं लागतं की महाराष्ट्रातले आम्ही पहिले आहोत की ज्यांना हे प्रमाणपत्र मिळालेलं आहे. ट्रेनिंग प्लेसमेंट असो किंवा इतर त्यांचे फिनिशिंग स्कूल हे उपक्रम असो, यातनं आमच्या इथून बाहेर पडणारा इंजिनियर हा टेक्निकली उत्तम असेलच याची आम्ही पुरेपूर काळजी घेतो. त्याचबरोबर त्यांना पुढच्या शिक्षणासाठी संधी प्राप्त व्हाव्या यासाठी आम्ही काही इतर परदेशी युनिव्हर्सिटीबरोबर करार केलेले. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर पर्ड्यू युनिव्हर्सिटी ही अमेरिकेतली पहिल्या 10 रँकिंग असलेल्या युनिव्हर्सिटीबरोबर आमचा एक करार झालेला आहे. त्या करारामार्फत मास्टर्स डिग्री मिळवण्यासाठी दरवर्षी 4 विद्यार्थिनींची निवड केली जाते. या विद्यार्थिनींना ट्युशन वेव्हर बरोबर स्कॉलरशिपही दिली जाते
आणि कमिन्समध्ये कमिन्स US किंवा कमिन्स ग्लोबल इथे त्यांना नंतर काम करण्याची संधी मिळते. नुकताच आम्ही डिकन्स युनिव्हर्सिटी ऑस्ट्रेलियाबरोबरही असाच करार केला. विद्यार्थिनींना घडवण्यामध्ये इंडस्ट्रीचा मोठा वाटा आहे. विद्यार्थ्यांसाठी फायनल इयरची प्रोजेक्ट्स असो, इंटर्नशिप असो किंवा त्यांच्या एक्सपर्ट्सनी आमच्या विद्यार्थ्यांना येऊन मार्गदर्शन करणे असो, याच्यात नेहमीच आम्हाला सहकार्य मिळत आलेलं आहे. आमच्या लॉंग टर्म असोसिएशनचं रूपांतर MOU या स्वरूपातही झालेलं आहे. नावादाखल मी सांगेन, पर्सिस्टंट सिस्टीम बरोबर आमचा MOU आहे, एरिक्सन आहे, ऑटोमेटिव्ह इंटेलिजन्स सेंटर स्पेन बरोबरही आम्ही करार केलेला आहे. इथले इंटरॅक्टिव्ह आणि ऍक्टिव्ह टीचर्स किंवा वेगवेगळे इव्हेंट्स, सेमिनार्स घेणं किंवा ते ऐकणं, या सगळ्या गोष्टीमुळे लर्निंग प्रोसेस ना खूप छान झाली. आणि बाकीच्या गोष्टी म्हणलंच तर म्हणजे की कल्चरल इव्हेंट्स यासाठी सुद्धा कॉलेज खूप सपोर्ट करतं. आता आपण भेट देणार आहोत कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या कम्प्युटर इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला. चला. आम्ही सुरुवात 1991-60 मुलींपासून सुरुवात केली होती कम्प्युटर डिपार्टमेंटची. पण जसं आपल्याला माहिती आहे की आज कम्प्युटर क्षेत्राचं समीकरण म्हणजे खूप प्रमाणात चांगले जॉब्स, चांगले ऑपॉर्च्युनिटीज, चांगली लाईफस्टाईल आणि खूप चांगलं चॅलेंजिंग काम असं झाल्यामुळे डिमांड वाढत चाललेली आहे. आणि आमचं तर काम हेच आहे की खूप चांगले कुशल आणि प्रतिभाशाली कम्प्युटर इंजिनियर्स तयार करणं. आमच्या माजी विद्यार्थ्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये इतकं उत्कृष्ट काम करून ठेवलेलं आहे की IT कंपन्यांमध्ये आज आमचा खूप चांगला ब्रँड तयार झालेला आहे आणि त्याचा फायदा पुढच्याही मुलींना नक्कीच होणार आहे. कम्प्युटर विभागासाठी कॉलेजनी सातत्यानं चांगलं बजेट ठेवून इन्फ्रास्ट्रक्चरसाठी चांगली इन्व्हेस्टमेंट केली आहे की ज्याच्यामुळे डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळ्या विषयांच्या जसं डेटाबेस मॅनेजमेंट, मल्टीमीडिया, नेटवर्किंग, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग अशा एकंदरीत 10 लॅबोरेटरीज आहेत. नवीन टेक्नॉलॉजीमध्ये प्रोजेक्ट करण्याकडे विद्यार्थिनींचा कल असतो. मोबाईल ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट, क्लाउड कम्प्युटिंग, गुगल टेक्नॉलॉजीज यामध्ये प्रोजेक्ट्स होत आहेत. आता आपण जायचं आहे इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन या डिपार्टमेंटकडे. चला. या डिपार्टमेंटमध्ये 11 लॅबॉरेटरीज आहेत ज्याच्यामध्ये लेटेस्ट स्टेट ऑफ दी आर्ट इक्विपमेंट उपस्थित आहे आणि ज्याच्यावर ग्रॅज्युएशनचे आणि पोस्ट ग्रॅज्युएशनचे स्टुडंट्स एक्सपेरिमेंट्स करतात, प्रॅक्टिकल एक्सपेरिमेंट्स करतात आणि प्रोजेक्ट्सही करतात. आमच्या इथे इंडस्ट्रीजमधनं अनेक एक्सपिरियन्स प्रोफेशनल्स आमच्या मुलांना ट्रेनिंग देण्याकरता येतात. इथे गेस्ट लेक्चर्स घेतात, वेबिनार्स घेतात आणि त्यांना एम्प्लॉयमेंट करतात, त्यांची एम्प्लॉयबिलिटी वाढवायकरता इथे त्यांना स्पेशल ट्रेनिंग देतात. आमच्या इथल्या डिपार्टमेंटमध्ये आम्ही डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनशी सुद्धा कोलॅबोरेशन करून त्यांचे प्रोजेक्ट सुद्धा इथे केले जात आहेत. Initially, I enter the smart card or the medical utility card into the measurement unit. From here, the data will be sent to the main server base. After inserting, the card is read and the data is entered. Some data can also be measured. A BP unit has been connected over here to depict that data can be measured and entered with respect to the card ID that has been used. This was actually from a concept we had come across a case study in third year engineering. Now the data which has been keyed in and measured has been collected. This data will be transferred to the server unit through GSM connections, which can be seen over here on a VB display. This data can also be accessed through another hospital unit. At the hospital end, when you enter the card, the data is accessed through the main server database. Our project was sponsored by KPIT Cummins. We got this sponsorship all because of our college. All over this period of 1 year, our college was very supportive towards us, and whenever we came across hurdles, all the staff members were very cooperative in solving them. Our project, we presented it in international conference which was held in Nagpur, and it was internationally published in a magazine. फॉरवर्ड.
आज आपण आलो आहोत कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल डिपार्टमेंटच्या बायोमेडिकल लॅबमध्ये. R&D लॅब म्हणूनही याला ओळखलं जातं. इथं काय काय काम चालतं हे आपण जाणून घ्यायचंय. 1951 ज्या वेळेला महाविद्यालयाची स्थापना झाली त्यावेळेलाच विभागाची स्थापना झाली. पुणे विद्यापीठाच्या जे रँक होल्डर्स आपण जी यादी म्हणतो, गुणवत्ता यादी म्हणतो, त्यामध्ये आमच्या नेहमीच मुली असतात आणि मागच्या वर्षी 30 पैकी 21 मुली आमच्या या यादीत होते. हे जे विषय असतात इंजिनिअरिंगचे, याबरोबर चांगल्या इंजिनियरला मॅनेजरियल प्रॅक्टिसेसची खूप आवश्यकता असते. त्यासाठी आम्ही कायझेन, क्वालिटी सर्कल अशा ॲक्टिव्हिटीज राबवतो. आणि आमच्या विभागाचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही या ठिकाणी प्रॉडक्ट डेव्हलपमेंट वर्कशॉप, म्हणजे एखादं प्रॉडक्ट आपण पूर्णपणे त्याचा अभ्यास करून ते प्रॉडक्ट डेव्हलप कसं करायचं हे याचे विद्यार्थ्यांसाठी वर्कशॉप्स आम्ही कंडक्ट करतो. मायक्रो इलेक्ट्रोमेकॅनिकल सिस्टीम्स म्हणजे मेम्स, या मेम्ससाठी लागणारे जे सॉफ्टवेअर्स आहे, या सॉफ्टवेअर्सच्या मदतीसाठी आम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटने जवळजवळ 4.5 कोटीची मदत केलेली आहे. या विद्यार्थ्यांनी ज्या 4 वर्षामध्ये पूर्ण जे शिक्षण घेतात ते शिक्षण घेतलेलं कसं ऍक्च्युली अप्लाय करायचं असतं इंडस्ट्रीमध्ये, ते करण्यासाठी त्यांना 4थ्या वर्षामध्ये प्रोजेक्ट दिलेला असतो. या प्रोजेक्टसाठी एक इंडस्ट्रियल प्रॉब्लेम दिलेला असतो आणि त्या प्रॉब्लेमवरती त्यांनी सोल्युशन काढलं तर ते इंडस्ट्रीला पण उपयोगी पडतं. त्याच्यासाठी इंडस्ट्रीज आम्हाला अप्रोच होतात. त्यामुळे आमच्याकडे साधारणपणे 90% प्रोजेक्ट्स हे बाहेरच्या इंडस्ट्रीमधून स्पॉन्सर होतात आणि हे वर्षभर मुली त्याच्यावरती काम करतात आणि काम करून झाल्यानंतर पूर्ण तो प्रोजेक्ट, त्याचं सगळं डॉक्युमेंटेशन, इन्स्ट्रक्शन मॅन्युअल आणि ते हार्डवेअर हे सगळं इंडस्ट्रीजना परत दिलं जातं आणि ते इंडस्ट्री त्यांच्या रिअल टाइममध्ये यूज वापरून त्याचे रिपोर्ट्स आम्हाला देतात. आता याच प्रोजेक्ट्समध्ये काही प्रोजेक्ट्स हे केमिकल प्रोसेस प्लांटसाठी लागतात, तर त्याच्यासाठी आम्हाला साधारण 45 लाखाची डेल्टा व्ही सिस्टीम इमर्सन इंडिया लिमिटेडने दिलेली आहे. एकदा ते प्रोजेक्ट तयार झाले की ते जसेच्या तसे इंडस्ट्रीमध्ये वापरले जाऊ शकतात आणि मग त्यावरती काम करणाऱ्या मुली ज्या आहेत त्यांना वेगळी ट्रेनिंग घ्यायची आवश्यकता भासत नाही. त्यामुळे ते पहिल्या दिवशीपासूनच ते कामावरती ते रोज होऊ शकतात. जेव्हा कमेंट्समध्ये जेव्हा आम्ही ॲडमिशन घेतली तर तेव्हा कुठेतरी असं वाटत होतं की बहुधा मुलींचं कॉलेज आहे तर कुठेतरी मागे पडू आम्ही स्पोर्ट्स किंवा टेक्निकल अशा क्षेत्रात, पण असं कुठेच आम्हाला जाणवलं नाही आणि कुठेच झालं नाही. सगळीकडे भरपूर प्रोत्साहन मिळालं. आता आपण भेट द्यायची आहे IT डिपार्टमेंटला. माहिती तंत्रज्ञानाचे 2 विभाग पडतात, सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर. या विभागात हार्डवेअरसाठी 1 लॅबोरेटरी आहे आणि सॉफ्टवेअरसाठी 6 लॅबोरेटरीज आहेत. याचं कारण असं, हार्डवेअरचा 30% भाग या मुली शिकतात आणि सॉफ्टवेअरचा 70% भाग या मुली शिकतात. कमिन्स कॉलेजमधला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा विभाग 2000 साली सुरू झाला. सर्वसाधारणपणे प्रवेश घेताना पालक आणि विद्यार्थी यांच्या मते कम्प्युटरला पहिला प्रेफरन्स असतो, पण खरं पाहता कम्प्युटर आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यांच्या अभ्यासक्रमांमध्ये फक्त 15 ते 20% फरक आहे. इतकेच नाही तर पुढे मिळणाऱ्या नोकऱ्या किंवा उच्च पदांसाठी मिळणाऱ्या संधी सर्व समान आहेत. IT किंवा कॉमचे 2 विभाग आहेत, सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर. सॉफ्टवेअर हा कम्प्युटर प्रोग्राम आहे. हा प्रोग्राम कम्प्युटरमध्ये कसा साठवायचा हे कळण्याकरता ही हार्डवेअर लॅब आहे. ह्या हार्डवेअर लॅबच्या विषयांचा पुढे एम्बेडेड सिस्टम्ससाठी लागणाऱ्या जॉब करता विद्यार्थ्यांना उपयोग होतो. हार्डवेअरचे जे विषय आहेत त्याकरता हे एज्युकेशनल किट्स आम्ही त्यांच्या सिलेबसप्रमाणे बनवून घेतलेले आहेत. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कम्प्युटर इंजिनिअरिंग, इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग या सगळ्या स्ट्रीम्स कमिन्स इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आहेतच, पण याबरोबर अजून एक महत्त्वपूर्ण स्ट्रीम या कॉलेजनं सुरू केली आणि ही स्ट्रीम सुरू करणारं भारतातलं पहिलं मुलींचं कॉलेज अशी ख्यातीही कमिन्स इंजिनिअरिंग कॉलेजनं मिळवली आहे. हा विभाग म्हणजेच मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट. आता आपण भेट द्यायची आहे याच मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला.
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचं कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे मुलींसाठी मेकॅनिकल इंजिनिअरिंग ब्रँच चालू करणारं भारत देशातील पहिलंच इंजिनिअरिंग कॉलेज आहे. 2007 साली कमिन्स इंडिया फाउंडेशन आणि महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग ब्रँचला कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये सुरुवात केली. पहिल्या वर्षी 60 मुलींनी या कोर्ससाठी प्रवेश घेतला आणि आमची पहिली बॅच 60 मुलींची गेल्याच वर्षी यशस्वीरित्या बाहेर पडलेली आहे. सध्या या मेकॅनिकल इंजिनिअरिंग कोर्ससाठी 4 वर्षात मिळून जवळजवळ 250 मुली शिक्षण घेत आहेत. या मुलींना पासआउट झाल्यानंतर म्हणजे त्यांची 4 वर्ष संपल्यानंतर पुण्याच्या आसपास आणि पुण्याबाहेरही अनेक ऑटोमोबाईल कंपन्यात किंवा मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यात चांगल्या प्रकारचे जॉब मिळत आहेत. मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट आणि ऑटोमोटिव्ह इंटेलिजन्स असोसिएशन स्पेन या 2 संस्थांनी मिळून एक MOU साईन केलेला आहे. त्या MOU अंतर्गत कमिन्स कॉलेज मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमधील 5 मुली दरवर्षी कमिन्स स्पेन येथे इंटर्नशिपसाठी जातात. मागच्या वर्षी 5 मुलींनी स्पेन येथून 3.5 महिन्याची इंटर्नशिप पूर्ण केलेली आहे. कॉलेजकडनं आम्हाला या विविध स्पोर्ट्समध्ये भाग घ्यायला प्रेरित केलं जातं. दरवर्षी आमच्या कॉलेजमध्ये सुधामूर्ती अवॉर्ड फॉर एक्सलन्स इन्फोसिस गोल्ड मेडल हे मिळतं. यावर्षी ते मला मिळाले. मी फुटबॉल खेळते. मी मागच्या 4 वर्षापासून कॉलेज टीमसाठी फुटबॉल खेळते. मागचे 3 वर्ष मी झोनल्सला सिलेक्ट झाली आहे आणि 2 वर्ष नॅशनलसाठी. इंजिनिअरिंगच्या डिग्रीची 4 वर्ष पूर्ण करताना थिअरॉटिकल नॉलेज तर खूप मिळतं, पण हे थिअरॉटिकल नॉलेज प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट सुद्धा करता यायला हवं. आणि हे इम्प्लिमेंटेशन करताना प्लेसमेंटच्या दृष्टीनं म्हणजे एखाद्या कंपनीत नोकरीच्या दृष्टीनं त्याचा कसा फायदा होतो याचा विचार कॉलेजला करावा लागतो. यासाठीच या कॉलेजमध्ये प्लेसमेंटची काय सुविधा आहे तेही आता पाहूयात. आमच्या कॉलेजला सुरू होऊन 21 वर्ष पूर्ण झाले. आमच्या माजी विद्यार्थिनी उच्च पदावरती कार्यरत आहेत. डायरेक्टर्स, व्हाईस प्रेसिडेंट हे पद त्या भूषवित आहेत. गुणवत्ता, चिकाटी आणि कौशल्याच्या आधारावरती कॅम्पस रिक्रुटमेंटच्या तर्फे आमच्या मुलींना GE, कमिन्स, KPIT कमिन्स, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, इन्फोसिस सारख्या नामांकित कंपनीजमध्ये नोकरी मिळते. आमच्या कॉलेजमधील 70% मुलींना थ्रू कॅम्पस रिक्रुटमेंट नोकरी मिळते. सर्वच्या सर्व मुली कॅम्पस रिक्रुटमेंट करता बसत नाही. काही मुली उच्च शिक्षणाकरता परदेशी जातात किंवा भारतातल्या भारतात MBA सारखे कोर्सेसही करतात. सगळ्या मुलींचे प्लेसमेंट व्हावं याकरता आमच्या इथे फिनिशिंग स्कूल आहे आणि मुलाखतीसाठी आम्ही मुलींची पूर्वतयारी करून घेतो. सगळ्या मुलींना नोकरी मिळावं याकरता कॉलेज कार्यरत आहे. आता काही ज्या थोड्या मुली आहेत ज्यांना नोकरी नाही मिळाली त्यांच्याकरता ऑटोमोटिव्ह इलेक्ट्रॉनिक्समध्ये आम्ही विनाशुल्क कोर्स देत आहोत. जास्तीत जास्त मुलींना नोकरी मिळावी ह्याच्याकरता कॉलेज सदा प्रयत्नशील आहे. महर्षी कर्वे श्री शिक्षण प्रतिष्ठा संस्थेबरोबर आमच्या सहभाग गेल्या 2 दशकांपासून सुरू आहे. गेल्या काही वर्षात तो अधिक घनिष्ठ झाले आहे. त्याची परिणती कमिन्स इंडिया फाउंडेशन तर्फे घेतले सिग्नेचर प्रोजेक्ट मध्ये झाली. आम्ही 3 बाबींवर लक्ष केंद्रित केले आहे. विद्यार्थिनींची दर्जा उंचावणे, शिक्षकांचे दर्जे उंचावणे आणि साधन सामुग्री दर्जा उंचावणे. अशा विविध उपक्रमातून मुलींनी उत्तम टेक्निकल ज्ञान संपादन करावं आणि आत्मविश्वासाने बाहेरच्या जगात पाऊल टाकावं यासाठी सतत आम्ही प्रयत्नशील असतो. महर्षी कर्व्यांनी 100 वर्षापूर्वी एका व्हिजननी या संस्थेची वाटचाल सुरू केली. ते व्हिजन होतं एम्पॉवरमेंट थ्रू एज्युकेशन. महिलांचं सबलीकरण हे शिक्षणातूनच होऊ शकतं हे त्यांनी जाणलं आणि त्यामुळे या साऱ्या शिक्षण संस्थांचा पसारा सुरू झाला. माझ्या बाहेर पडणाऱ्या मुलींना जेव्हा मी त्यांचं ऐकते, त्यांची प्रगतीचा मला जेव्हा फीडबॅक येतो, तेव्हा काही मुली उच्च पदावर विराजमान झालेल्या मला दिसतात. तेव्हा महर्षी कर्व्यांनी 100 वर्षापूर्वी बघितलेल्या स्वप्नाची ही परिपूर्ती आहे असंच मला वाटतं. उत्तम इंजिनियर बनवण्याबरोबरच एक चांगला व्यक्ती, एक चांगली व्यक्ती, चांगला माणूस म्हणूनही त्यांना घडवावं असा आम्ही पुरेपूर प्रयत्न करतो. आणि या सर्व प्रयत्नातून आम्ही आमची संस्था ही देश पातळीवर जी आज पहिल्या 100मध्ये तिचं स्थान आहे ते पहिल्या 10मध्ये कशी जाईल यासाठी आमची उर्वरित धडपड सुरू असेल.
या संस्थेच्या सर्व विद्यार्थिनींसाठी सर्व सुविधांनी युक्त हॉस्टेल, तंदुरुस्तीसाठी जिम, संस्थेच्या आवारातच उत्तम मेस, मुलींच्या सुदृढतेसाठी एक मोठं प्लेग्राऊंड या सर्व सुविधा आहेत. इंजिनिअरिंग मध्ये एक चांगलं करिअर तुम्हाला करायचं असेल तर इथल्या कुठल्याही ट्रेडला तुम्ही प्रवेश घेऊ शकता आणि नक्कीच एक भावी इंजिनियर होऊ शकता. त्यासाठी आत्ताच तयार व्हा आणि लगेचच प्रवेश घ्या कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फॉर वुमन मध्ये. करिअर गुरु मध्ये आज इथंच थांबूया. पुढच्या भागात आपण भेट देणार आहोत महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या नर्सिंग कॉलेजला. तोपर्यंत स्टे कूल. बाय.